Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. पुण्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी चक्क चांदीच्या वाट्या आणि चमचे वाटल्याचा प्रकार उघडकीस आलाय. कार्यकर्त्यांनी एक टेम्पो अडवला. तपासादरम्यान त्याच्या टेम्पोतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे, टेम्पलेट्स तसेच चांदी सदृश्य वाट्या व चमचे आढळून आले. मात्र बारकाईने पाहणी केल्यानंतर या वाट्या खऱ्या चांदीच्या नसून चांदीचे कोटिंगचे असल्याचं निदर्शनात आलं, असं वसंत मोरे यांनी म्हटलंय. कात्रज प्रभाग क्रमांक 38. प्रकाश कदमचा फोन. प्रकाश कदमचा फोन. नाही बघा ना, पण कोटेड जरी असलं ना तरी सुद्धा लोकांना किती फसवण्याचे प्रकार बघतो. जर्मन सिल्वर आहे सगळे. नाही इकडे घे चमचे, वाटी चमचे. चांदीचं म्हणून लोकांना फसवायचं काम चाललंय. मेटल फसवणूक आहे. नागरिकांनी समजून घ्या, फसवणूक आहे तुमची. आज 50 रुपयाची किंमत करताय लोकांची तुम्ही. हे बघा, हे काय चांदी आहे. अरे काय फसवते तर कोटेड लोकांना काय वाटायचं ते कळत नाही. चला या पोलीस चौकीला गाडी. हे दाखव, हे बघ, झेंडे दाखव राष्ट्रवादी काँग्रेस. अरे एवढ्या लवकर चाललंय. हे असे लोकांची फसवणूक करायचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कात्रज प्रभाग 38 मध्ये चालू आहे. हे नकली चमचे, नकली वाट्या हे आपण बघू शकता. हे नकली आहे सगळं. आणि याची लोकांची किंमत, अरे कुठवर पुढे फसवणूक करता. हे बाकीचं काय करत बसू. गाडी कुणाच्या नावाने त्या गाडी. चला चौकीला घ्या गाडी. हे आपण पाहू शकतो अशा प्रकारे. हे अहवाल पण येतात. यांना पराभव झाला, यांच्या पराभव दिसायला लागलाय. हे जर अशा पद्धतीने जर काम करणार असेल. हे बघा, हे काय याच्या चांदी आहे काही. फसवणूक, किती फसवणूक करायची. 30 रुपयाची वाटी देत आहे लोकांना. 25 आणि 30 रुपयाची वाटी चमचे वाटते चांदी म्हणून सांगताय का. किती फसवणूक करायची लोकांची. पायाखालची वाळू सरकली राष्ट्रवादीच्या. त्यामुळे आता ह्या अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस काम करायला लागली. निवडणुकीच्या पद्धतीने करा. मला यायला थोडा उशीर झाला, नाही तर तुमच्या गाडीचा कार्यक्रम मी 100% केला असता. पोलीस आहेत इथं, आम्ही त्यांचा आदर करतो आणि पोलिसांच्या समोर आम्हाला कुठल्याही नासधूस करायची नाही. त्यामुळं माझी विनंती आहे की मी पहिल्यापासून सांगतोय, निवडणूक लोकशाहीच्या पद्धतीने चालू आहे, ती लोकशाहीच्या पद्धतीने होऊ द्या. जर तुम्ही विकास कामं केली असतील, तुम्ही स्वतःला 4 नगरसेवकाचा पॅनल समजता, मग हे काय करताय. हे कशा करता वाटप करताय. चांदी समजून ते मी लोकांना फसवताय, जनतेला फसवताय. रितसर पोलीस कंप्लेंट करतो. ही गाडी दाखव रे. आणि याच गाडीमध्ये मला दादा याच गाडीत होते का परवा दिवशी. दादा ही गाडी होती. कोणती गाडी होती. दादांच्या ताब्यात होती ना. हातातली गाडी. शांततेच्या माध्यमातलं राजकारण आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं सहन करणार नाही. 2 दिवस आमचे कार्यकर्ते अशाच पद्धतीने तुमच्यावर वास ठेवतील. परंतु मला वाटतं काहीतरी थोडी तरी जनाची नाही मनाची तरी बाळ करावं. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. खोट्या चांदीच्या भेटवस्तू देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप वसंत मोरेंनी केलाय. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट, पुणे.